Hello student. Today we are going to learn next part of our first chapter. Next part is important terms regarding bookkeeping and accountancy. See, there are many different terms or concepts used in bookkeeping and accountancy. And knowledge of all that concept, all that terms is very necessary as a commerce student. आज आपण बघणार आहोत बुककीपिंग आणि अकाउंटन्सीमध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या टर्म्स आणि वेगवेगळ्या कन्सेप्ट. आता आपण ज्या कन्सेप्ट बघणार आहोत, आजपासून आपण ज्या काही कन्सेप्ट बघणार आहोत, त्या सर्व कन्सेप्टचं नॉलेज ॲज अ कॉमर्स स्टुडंट तुम्हाला असलंच पाहिजे. कारण की ह्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला हायर एज्युकेशन नंतर देखील, म्हणजे जेव्हा तुम्ही जॉब करायला जातील तेव्हा देखील त्या तुम्हाला उपयोगी पडणार आहे. आजपासून आपण रोज ह्या कन्सेप्ट बघणार आहोत. जवळजवळ आपल्याला 25 ते 30 कन्सेप्टचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. सो सी व्हॉट वी विल लर्न टुडे. टुडे वी विल लर्न कन्सेप्ट ऑफ ट्रान्झॅक्शन. We will learn concept of entry and also we will learn concept of goods. आज आपण या ठिकाणी तीन ज्या टर्म्स आहेत किंवा तीन ज्या कन्सेप्ट्स आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत की ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, thereafter about entry and about goods. त्या तीन ज्या कन्सेप्ट आहेत त्या तीन कन्सेप्टचा अभ्यास आज आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. सो लेट स्टार्ट विथ फर्स्ट कन्सेप्ट ट्रान्झॅक्शन. म्हणजे सुरुवातीला आपण ट्रान्झॅक्शन ही जी कन्सेप्ट आहे ती आपण बघणार आहोत. फर्स्ट, टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन. सी देर आर डिफरंट टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन. फर्स्ट we will see the chart of types of transaction, then I will explain each and every type of transaction in detail. आधी आपण ट्रान्झॅक्शनचे प्रकार किती आहेत ते बघणार आहोत आणि त्यानंतर प्रत्येक ट्रान्झॅक्शन कशा प्रकारे आहे ते आपण डिटेलमध्ये त्याचा अभ्यास करणार आहोत. सी, transaction is basically divided in two types, that is monetary transaction and non-monetary transaction. ओके, म्हणजे ट्रान्झॅक्शनचे दोन मुख्य टाईप आहेत किंवा दोन मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन अँड सेकंड इज नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन is again divided in two parts, that is cash transaction and credit transaction. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन पुन्हा दोन पार्ट मध्ये डिवाइड झालेलं आहे. एक म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन अँड क्रेडिट ट्रान्झॅक्शन. अँड नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ बार्टर ट्रान्झॅक्शन. आणि जे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असतात त्यालाच आपण बार्टर ट्रान्झॅक्शन असं देखील म्हणतो. ओके, सो सी, ट्रान्झॅक्शन इज डिवायडेड इन two parts, that is monetary transaction and non-monetary transaction. Monetary transaction again divided in two parts, that is cash transaction and credit transaction. So cash transaction and credit transaction are two types of monetary transaction. And non-monetary transaction is also called as a barter transaction. तर अशा प्रकारे ट्रान्झॅक्शनचे या ठिकाणी आपल्याला टाईप दिलेले आहेत. आता आपल्याला प्रत्येक जे ट्रान्झॅक्शन्स आहे, ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, व्हॉट इज बार्टर ट्रान्झॅक्शन, वी हॅव टू स्टडी ईच टाईप इन डिटेल. आता प्रत्येक जे प्रकार दिलेले आहेत त्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. फर्स्ट वी विल स्टडी व्हॉट इज ट्रान्झॅक्शन. फॉर दिस आय हॅव टेकन हिअर वन एक्झाम्पल. आधी आपल्याला बघायचं आहे की ट्रान्झॅक्शन म्हणजे काय आणि त्यासाठी या ठिकाणी मी एक एक्झाम्पल घेतलेला आहे. बघूया एक्झाम्पल कशा प्रकारे दिले.
Here is one person, Mr. Ajay. Here is another person, Mr. Ramesh. या ठिकाणी मिस्टर अजय आणि मिस्टर रमेश हे दोन व्यक्ती या ठिकाणी दिलेले आहेत. मिस्टर अजय इज अ सेलर अँड मिस्टर रमेश इज अ बायर. मिस्टर अजय कोण आहे? सेलर आहे. मिस्टर अजय इज अ सेलर अँड मिस्टर रमेश इज अ बायर. म्हणजे मिस्टर अजय हा विक्रेता आहे, त्याला आपण सेलर म्हणतो, आणि मिस्टर अजय हा बायर आहे, म्हणजे त्याला आपण कस्टमर म्हणतो. मिस्टर अजय सोल्ड गुड्स टू मिस्टर रमेश. आता मिस्टर अजयनी गुड्स कोणाला सोल्ड केलेला आहे? मिस्टर रमेशला. अँड मिस्टर रमेश मेक पेमेंट ऑफ ₹2000 टू मिस्टर अजय अगेन्स्ट गुड्स. आणि मिस्टर रमेशनी काय केले? त्याचे जे ₹2000 होते ते मिस्टर अजयला दिले. ओके, सो हियर एक्सचेंज ऑफ गुड्स फॉर मनी. व्हॉट हॅपन? एक्सचेंज ऑफ गुड्स फॉर मनी. या ठिकाणी काय झालं बघा, मिस्टर अजयकडे काय होतं? गुड्स होतं, ते त्यांनी कोणाला दिलं? रमेशला दिलं. आणि मिस्टर रमेशकडे काय होते? पैसे होते, ते त्यांनी कोणाला दिले? अजयला दिले. ओके, सो हियर गुड्स इज एक्सचेंज फॉर मनी. या ठिकाणी गुड्स एक्सचेंज झालं. गुड्स कोणाकडनं गेलं? मिस्टर अजयकडनं कोणाकडे गेलं? गुड्स is transferred from Mr. Ajay to Mr. Ramesh and money is transferred from Mr. Ramesh to Mr. Ajay. बघा, आता मिस्टर अजयनी काय दिलं? गुड्स दिलं, आणि मिस्टर रमेशनी त्या बदल्यामध्ये काय दिले? पैसे दिले. याला काय म्हटलं जाईल? एक्सचेंज ऑफ गुड्स फॉर मनी. एक्सचेंज ऑफ गुड्स फॉर मनी म्हणजे एकाकडनं आपण जसं दुकानामध्ये जातो आणि एखादी वस्तू परचेस करतो, म्हणजे वस्तू आपल्याकडे येते आणि त्या बदल्यामध्ये आपण काय देतो? पैसे देतो. म्हणजे गुड्स इज एक्सचेंज फॉर मनी, म्हणजे आपल्याकडे गुड्स आलं आणि त्या बदल्यामध्ये आपण काय दिले? पैसे दिले. दिस इज वन एक्झाम्पल ऑफ ट्रान्झॅक्शन. यालाच काय म्हटलं जातं? ट्रान्झॅक्शन. सो व्हॉट इज ट्रान्झॅक्शन? एक्सचेंज ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस फॉर मनी ऑर मनीज वर्थ. ते आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत. तर हे एक्झाम्पल अशा प्रकारे आहे. See, second example, here is one person, Mr. Plumber, and here is another person, Mr. Ramesh. आता या ठिकाणी एक व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे मिस्टर प्लंबर, म्हणजे तो प्लंबिंगची काम करतो. प्लंबर प्रोव्हाइड प्लंबिंग सर्व्हिसेस. आता प्लंबर काय करतो? प्लंबर वस्तू विकत नाही, तर तो आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. काय करतो? सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. सो हियर मिस्टर प्लंबर प्रोव्हाइड्स प्लंबिंग सर्व्हिसेस टू देअर कस्टमर. त्याचे जे कस्टमर असतील त्याला प्लंबिंगची सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम मिस्टर प्लंबर करतो. सी, मिस्टर प्लंबर हॅज प्रोव्हाइडेड सर्व्हिसेस टू मिस्टर रमेश. आता मिस्टर प्लंबरनी प्लंबिंगची सर्व्हिसेस कोणाला दिली? मिस्टर रमेशला दिली. अँड मिस्टर रमेश पेड अमाऊंट इमिजिएटली टू मिस्टर प्लंबर. बघा, आता सर्व्हिस कोणी प्रोव्हाइड केली? सर्व्हिस हॅज बीन प्रोव्हाइडेड बाय मिस्टर प्लंबर टू हुम? मिस्टर रमेश. आलं लक्षात? म्हणजे प्लंबरनी कोणाला सर्व्हिस दिली? मिस्टर रमेशला सर्व्हिस दिली, आणि मिस्टर रमेशनी काय दिले? त्या बदल्यामध्ये पैसे दिले. हे पण काय झालं? एक ट्रान्झॅक्शन. काय झालं? ट्रान्झॅक्शन. म्हणजे ट्रान्झॅक्शन मध्ये फक्त गुड्स विकलं म्हणजे ट्रान्झॅक्शन झालं का? नाही. जरी सर्व्हिस दिली दॅट इज ऑल्सो कन्सिडर ॲज अ ट्रान्झॅक्शन. म्हणजे ट्रान्झॅक्शन मध्ये गुड्स पण येतं, त्याचबरोबर सर्व्हिसेस पण इन्क्लूड असतात. सो हियर एक्सचेंज ऑफ सर्व्हिसेस फॉर मनी. व्हॉट हॅपन? सर्व्हिसेस आर एक्सचेंज फॉर मनी. सर्व्हिसेस आर एक्सचेंज फॉर मनी. आता दोघांमध्ये फरक बघा. या ठिकाणी देखील पैशाचा व्यवहार झाला, पण या ठिकाणी पैशाच्या बदल्यामध्ये काय दिलं गेलं? गुड्स. या ठिकाणी देखील पैशाचा व्यवहार झाला, पण या ठिकाणी पैशाच्या बदल्यामध्ये काय दिलं गेलं? सर्व्हिसेस दिलं गेलं. सो हियर गुड्स आर एक्सचेंज फॉर मनी अँड हियर सर्व्हिसेस आर एक्सचेंज फॉर मनी. या ठिकाणी गुड्स एक्सचेंज झालं पैशाच्या बदल्यामध्ये, आणि या ठिकाणी पैशाच्या बदल्यामध्ये सर्व्हिसेस एक्सचेंज झाल्या. ओके, सो हियर money involved in transaction and in both these transaction money is involved.
आणि ह्या दोन्ही ट्रान्झॅक्शन मध्ये काय इन्व्हॉल्व आहे? पैसा. बघा या ठिकाणी पैसे देऊन गुड्स घेतलं गेलं आणि या ठिकाणी पैसे देऊन काय घेतली गेली? प्लंबिंगची सर्व्हिस घेतली. लक्षात. सो इन दिस ट्रान्झॅक्शन बोथ ट्रान्झॅक्शन मनी इज इन्व्हॉल्व. त्या दोन्ही ट्रान्झॅक्शन मध्ये पैसे इन्व्हॉल्व आहेत. म्हणजे एका ठिकाणी गुड्स घेतलं, एका ठिकाणी सर्व्हिसेस घेतली. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ ट्रान्झॅक्शन. याला काय म्हटलं जातं? ट्रान्झॅक्शन म्हटलं जातं. आणखी कोणते एक्झाम्पल देता येईल? आपण डे टू डे लाईफ मध्ये यू परचेस एनी स्नॅक्स. तुम्ही कोणत्याही प्रकारचं स्नॅक्स परचेस केलं. फॉर एक्झाम्पल तुम्ही रस्त्याने जात आहात, तुम्हाला वाटतं चॉकलेट खायचं आहे, तुम्ही चॉकलेट परचेस केलं, बरोबर. त्या बदल्यामध्ये तुम्ही त्याला 5 रुपीज दिले. तुमच्याकडे काय येणार? चॉकलेट येणार आणि तुमच्याकडनं काय जाणार? 5 रुपीज जाणार. दिस इज ऑल्सो वन एक्झाम्पल ऑफ ट्रान्झॅक्शन. ते पण काय झालं? एक ट्रान्झॅक्शन झालं. म्हणजे ट्रान्झॅक्शन मध्ये काय? गुड्स और सर्व्हिसेस आर गेट एक्सचेंज फॉर मनी. गुड्स और सर्व्हिसेस आर गेट एक्सचेंज फॉर मनी. म्हणजे आपल्याकडनं पैसे जातात आणि त्या बदल्यामध्ये आपल्याला एकतर गुड्स मिळतं किंवा सर्व्हिसेस मिळतात. आलं लक्षात. फॉर एक्झाम्पल मेकिंग पेमेंट ऑफ इलेक्ट्रिसिटी बिल. आपण लाईटचं बिल पेड करतो. कोणाला पेड करतो? MSEB ला पेड करतो. मग MSEB आपल्याला काय गुड्स देते का सर्व्हिसेस देते? MSEB प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू अस. MSEB आपल्याला काय प्रोव्हाइड करते? सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते आणि त्याच्या बदल्यामध्ये आपण लाईटचं बिल भरत असतो. दॅट इज ऑल्सो वन ट्रान्झॅक्शन. म्हणजे ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला काहीतरी बेनिफिट मिळत असतं. आयदर दॅट बेनिफिट मे बी इन द फॉर्म ऑफ गुड्स और मे बी इन द फॉर्म ऑफ सर्व्हिसेस. आणि जो काही बेनिफिट आपल्याला मिळत असतो, कस्टमरला मिळत असतो, दॅट बेनिफिट मे बी इन द फॉर्म ऑफ गुड्स और मे बी इन द फॉर्म ऑफ सर्व्हिसेस. आता तुम्ही डोळ्यासमोर आणा बरं की तुम्ही पैसे खर्च करता. ज्यासाठी तुम्ही पैसे करता, एकतर ते गुड्स असेल किंवा सर्व्हिसेस असेल. तुम्ही मोबाईलचा रिचार्ज करता की नाही? मग मोबाईलचा रिचार्ज करता म्हणजे तुम्हाला गुड्स मिळतं का सर्व्हिस मिळते? सर्व्हिस. तुम्ही जेव्हा मोबाईल परचेस करता तेव्हा तुम्हाला काय मिळतं? मोबाईल मिळतं. मोबाईल इज वन गुड्स ऑर प्रोडक्ट आणि त्या बदल्यामध्ये तुम्ही काय देता? पैसे देता. तुम्ही DTH म्हणजे आपलं जे डिश टीव्ही असते त्याचा रिचार्ज करता. त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला काय मिळते? सर्व्हिस मिळते आणि आपण पैसे देतो. बघा तुम्ही जे काही पैसे खर्च करता, खर्च करतात, त्यासाठी आयदर तुम्हाला गुड्स मिळतं किंवा सर्व्हिस मिळते. बघा बरं तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये जेवढा खर्च केला असेल तेवढा विचार करा डे टू डे लाईफ मध्ये आणि तुमच्या असं लक्षात येईल की तुम्हाला जे काय मिळतं आयदर दॅट इज गुड्स और आयदर दॅट इज सर्व्हिस. एकतर आपण गुड्स साठी पैसे खर्च करतो किंवा सर्व्हिस साठी पैसे खर्च करत असतो. ओके. सो इन दिस बोथ ट्रान्झॅक्शन, या दोन्ही ट्रान्झॅक्शन मध्ये पैसा काय आहे? इन्व्हॉल्व आहे. मनी इज इन्व्हॉल्व इन दिस बोथ ट्रान्झॅक्शन. या दोन्ही ट्रान्झॅक्शन मध्ये पैसा इन्व्हॉल्व आहे. आलं लक्षात. तर याला म्हटलं जातं ट्रान्झॅक्शन. त्याची डेफिनेशन किंवा त्याचं जे मिनिंग आहे ते आपण पुढे बघणारच. ओके. सो इफ मनी इज इन्व्हॉल्व इन ट्रान्झॅक्शन then that type of transaction called as a monetary transaction. आणि जर त्या ट्रान्झॅक्शन मध्ये मनी इन्व्हॉल्व असेल तर त्याला काय म्हटलं जाईल? मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. रिमेंबर, if money is involved in any transaction then that transaction is called as a monetary transaction. जर त्या ट्रान्झॅक्शन मध्ये पैसा इन्व्हॉल्व असेल तर त्याला काय म्हटलं जाईल? मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जाईल. नेक्स्ट another type of transaction. See here is one farmer and here is also another farmer. ओके. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन फार्मर दिलेले आहेत, फार्मर नंबर 1 अँड फार्मर नंबर 2. सी फार्मर नंबर 1 हॅव राईस अँड फार्मर नंबर 2 हॅव सम व्हेजिटेबल. आता बघा फार्मर नंबर 1 कडे काय आहे? राईस आहे आणि फार्मर नंबर 2 कडे काय आहे? व्हेजिटेबल्स आहे. ओके. सी व्हॉट हॅपन. फार्मर नंबर 1 गिव्स राईस टू फार्मर नंबर 2 and farmer number 2 gives vegetable to farmer number 1. आता बघा या ठिकाणी काय झालं? फार्मर नंबर 1 नी काय केलं? राईस कोणाला दिलं? फार्मर नंबर 2 ला दिलं. आणि फार्मर नंबर 2 नी काय केलं? व्हेजिटेबल कोणाला दिले? फार्मर नंबर 1 ला दिले.
दिस इज ऑल्सो वन एक्झाम्पल ऑफ ट्रान्झॅक्शन. त्याला पण काय म्हटलं जाईल? ट्रान्झॅक्शन. बट इफ यू ऑब्झर्व देर इज नो इन्व्हॉल्वमेंट ऑफ मनी इन दिस ट्रान्झॅक्शन. बघा, जर तुम्ही ह्या ट्रान्झॅक्शनला ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये मनी इन्व्हॉल्व नाही. हियर राईस इज एक्सचेंज अगेन व्हेजिटेबल. राईस इज एक्सचेंज अगेन व्हेजिटेबल. एका फार्मरकडे राईस होतं, त्याच्याकडे व्हेजिटेबल नव्हतं. दुसऱ्याकडे काय होतं? व्हेजिटेबल होतं. मग त्याने काय केलं? एकाने आपल्याकडचं राईस दुसऱ्या फार्मरला दिलं आणि त्याच्याकडचं व्हेजिटेबल पहिल्या फार्मरनी घेतलं. त्याला पण काय म्हटलं जाईल? ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जाईल. हियर राईस इज एक्सचेंज फॉर व्हेजिटेबल. एक्सचेंज ऑफ गुड्स फॉर गुड्स. या ठिकाणी काय झालं? एक्सचेंज ऑफ गुड्स फॉर गुड्स. इट मीन्स नो इन्व्हॉल्वमेंट ऑफ मनी इन दिस ट्रान्झॅक्शन. या ट्रान्झॅक्शन मध्ये पैसा कुठेच इन्व्हॉल्व झाला नाही. राईस पण एक प्रकारे गुड्स आहे किंवा त्याला तुम्ही प्रोड्यूस म्हणा, आणि व्हेजिटेबल ते पण काय आहे? एक प्रकारचे गुड्स आहे. बरोबर? म्हणजे या ठिकाणी गुड्स इज एक्सचेंज फॉर गुड्स. गुड्स इज एक्सचेंज फॉर गुड्स. सी अनदर एक्झाम्पल. हियर इज मिस्टर प्लंबर अँड हियर इज वन फार्मर. ओके. मिस्टर प्लंबर प्रोव्हाइड्स डिफरंट टाइप ऑफ प्लंबिंग सर्व्हिसेस. आता प्लंबर काय करणार? वेगवेगळ्या प्रकारच्या प्लंबिंगच्या ज्या काही सर्व्हिसेस असतात त्या प्रोव्हाइड करतात. प्लंबर म्हणजे कोण? नळ वगैरे दुरुस्त करण्याचं काम करतो ना, त्याला आपण काय म्हणतो? प्लंबर असं म्हणत असतो. ओके. बघा, आता प्लंबर, मिस्टर प्लंबर काय करतो? प्लंबिंगचे सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. आणि फार्मरकडे काय आहे? व्हेजिटेबल आहे. ओके. हियर मिस्टर प्लंबर प्रोव्हाइडेड सम प्लंबिंग सर्व्हिसेस टू फार्मर. आता फार्मरला शेतामध्ये काहीतरी कामं होतं प्लंबिंगचं. मग काय केलं? त्या प्लंबरला बोलवलं आणि त्यांनी प्लंबिंगची कामं करून घेतली. परंतु त्याच्याकडे पैसे नव्हते फार्मरकडे. मग फार्मरने त्या बदल्यामध्ये काय दिले? व्हेजिटेबल दिले. आलं लक्षात? म्हणजे या ठिकाणी बघा, प्लंबर प्रोव्हाइडेड प्लंबिंग सर्व्हिसेस टू फार्मर अँड अगेन्स्ट दॅट फार्मर गेव्स व्हेजिटेबल टू प्लंबर. आता प्लंबिंगचे पैसे दिले नव्हते म्हणून फार्मरनी काय केले? त्याला व्हेजिटेबल दिले. दिस इज ऑल्सो वन ट्रान्झॅक्शन. दिस इज ऑल्सो वन ट्रान्झॅक्शन. याला देखील आपण काय म्हणणार? ट्रान्झॅक्शन म्हणणार. मग सांगा बरं, या ठिकाणी काय एक्सचेंज झालं? हियर सर्व्हिसेस आर एक्सचेंज फॉर गुड्स. हे झाले प्लंबिंग सर्व्हिसेस. प्लंबिंग सर्व्हिसेस आर एक्सचेंज फॉर व्हेजिटेबल. मीन्स सर्व्हिसेस आर एक्सचेंज फॉर goods. Here exchange of services, that is plumbing services, for goods vegetable. आणि या ठिकाणी goods are exchange for goods. Both are example of transaction. या ठिकाणी दोन्ही पण काय आहेत? ट्रान्झॅक्शनचे एक्झाम्पल आहे. मनी नॉट इन्व्हॉल्व इन ट्रान्झॅक्शन. इफ यू ऑब्झर्व दिस बोथ ट्रान्झॅक्शन, then we can conclude that there is no involvement of money in these both transaction. या दोन्ही ट्रान्झॅक्शन मध्ये पैसा कुठेच इन्व्हॉल्व झाला नाही. पण ट्रान्झॅक्शन झालं, एक्सचेंज झालं की नाही? येस, एक्सचेंज झालं. अँड देर आर टू पार्टीज. हियर इज फार्मर 1, हियर इज फार्मर 2. हियर इज मिस्टर प्लंबर, हियर इज फार्मर. ओके. देर आर टू पार्टीज and there is exchange of goods for goods and here is exchange of goods for services. म्हणजे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, but there is no involvement of money. So if money is not involved in transaction, that type of transaction is called as a non-monetary transaction. त्याला काय म्हटलं जाईल? non-monetary transaction. म्हणजे एक्सचेंज झालं. एवढंच लक्षात ठेवायचं. इफ गुड्स और सर्व्हिसेस आर एक्सचेंज, then that is transaction. म्हणजे गुड्स और सर्व्हिसेस समजा एक्सचेंज झाल्या, आपण दुसऱ्याला दिल्या किंवा आपण दुसऱ्याकडनं घेतल्या, तर त्याला म्हणायचं ट्रान्झॅक्शन. मग ते मॉनिटरी आहे का नॉन मॉनिटरी? दॅट इज डिपेंड. आयदर मनी इज इन्व्हॉल्व ऑर नॉट. म्हणजे त्यामध्ये पैसा इन्व्हॉल्व आहे का नाही मिळत त्याच्यावर डिपेंड करतो. इफ मनी इज इन्व्हॉल्व, then that type of transaction is called as a monetary transaction. And if money is not involved, then that type of transaction is called as a non-monetary transaction. त्याला म्हटलं जाईल non-monetary transaction. And non-monetary transaction are also called as barter transaction. त्यालाच काय म्हटलं जातं? barter transaction. बघा, पूर्वीच्या काळी बार्टर ट्रान्झॅक्शन होत होते, कारण की पूर्वीच्या काळी पैसा होता का? पूर्वीच्या काळी पैसा नव्हता. मग या ठिकाणी आपण एक्झाम्पल बघितलं. हा फार्मर 1 आहे
फार्मर 1 कडे काय आहे, राईस आहे, म्हणजे त्याच्याकडे तांदूळ भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. फार्मर 2 कडे व्हेजिटेबल आहे, बरोबर, त्याच्याकडे व्हेजिटेबल्स आहे. मग नुसते व्हेजिटेबल खाऊन जगणार आहे का तो? नाही, त्याला राईसची गरज लागणार. आणि फार्मर 1 कडे नुसतं राईस आहे, व्हेजिटेबल. मग काय करतात, तो काय करतो, आपल्याकडचा जो एक्स्ट्रा राईस आहे तो फार्मर 2 ला देतो, आणि फार्मर 2 काय करतो, आपल्याकडचे ज्या एक्स्ट्रा व्हेजिटेबल आहेत त्या फार्मर 1 ला देतो. अशा प्रकारे पूर्वी ट्रान्झॅक्शन चालायचे आणि त्यालाच म्हटलं जातं बार्टर ट्रान्झॅक्शन. आता कसं झालंय, आपण सर्व घेतो, आपण काय करतो, त्यासाठी पैसे देतो, कारण की एक्सचेंज करण्यासाठी आपल्याकडे काहीच नसतं तसं. आणि त्यामुळे आपण आता काय करतोय, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन करत असतो. आता आपण शक्यतो बार्टर ट्रान्झॅक्शन करत नाही. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही एखादा तुमचा मोबाईल तुमच्या मित्राला दिला आणि त्याच्या बदल्यामध्ये मित्राकडनं लॅपटॉप घेतला, म्हणजे तुमच्याकडनं मोबाईल गेला आणि तुमच्याकडे काय आलं, लॅपटॉप आला, दॅट इज ऑल्सो ट्रान्झॅक्शन. पण त्याला कोणतं ट्रान्झॅक्शन म्हणणार, दॅट विल बी बार्टर ट्रान्झॅक्शन, बिकॉज मोबाईल इज एक्सचेंज फॉर लॅपटॉप. कारण की त्या ठिकाणी तुम्ही मोबाईलच्या बदल्यामध्ये काय मिळालं, तुम्हाला लॅपटॉप मिळाला, बरोबर. म्हणजे या ठिकाणी कुठेही मनी आला नाही, कुठेही पैसा आला नाही, म्हणून त्याला आपण काय म्हटलं जाईल, बार्टर ट्रान्झॅक्शन. ओके, सो इफ गुड्स और सर्व्हिसेस आर एक्सचेंज, गुड्स और सर्व्हिसेस आर एक्सचेंज, देन दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्झॅक्शन. एवढं लक्षात ठेवा की गुड्स किंवा सर्व्हिसेस आपल्याकडे आल्या किंवा गुड्स और सर्व्हिसेस आपण दिल्या तर त्याला काय म्हणायचं, ट्रान्झॅक्शन. मग ते मॉनिटरी आहे का नॉन मॉनिटरी, ते कशावर डिपेंड असणार आहे, ते डिपेंड असणार आहे की त्या ट्रान्झॅक्शन मध्ये पैसा आहे किंवा नाही. जर त्या ट्रान्झॅक्शन मध्ये पैसा असेल तर त्याला म्हटलं जाईल मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, आणि जर पैसा नसेल तर काय म्हटलं जाईल, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. सी, meaning of transaction is here, exchange of goods or services between two person or parties for money or money's worth is known as a transaction. Money or money's worth, money's worth means anything having value in market. कोणतीही गोष्ट ज्याला मार्केटमध्ये काय आहे, व्हॅल्यू आहे, त्याला म्हटलं जाईल मनीज वर्थ. म्हणजे त्याला मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे, मार्केटमध्ये आपण जर ती गोष्ट विकली तर त्याच्यामधून आपल्याला पैसा मिळू शकतो, त्याला म्हटलं जाईल मनीज वर्थ. ओके, सो ट्रान्झॅक्शन मीन्स व्हॉट, एक्सचेंज ऑफ गुड्स और सर्व्हिसेस, एक्सचेंज ऑफ गुड्स और सर्व्हिसेस बिटवीन टू पर्सन और पार्टीज. रिमेंबर, मिनिमम टू पार्टीज और टू पर्सन आर रिक्वायर्ड टू कंडक्ट ट्रान्झॅक्शन. म्हणजे कोणतंही ट्रान्झॅक्शन होण्यासाठी कमीत कमी किती पार्टी लागणार आहेत किंवा किती पर्सन लागणार आहेत, दोन. एक असणार आहे बायर आणि एक असणार आहे सेलर. त्याच्याशिवाय ट्रान्झॅक्शन होऊ शकत नाही. फक्त सेलर असेल, विकणारा असेल, बरोबर, आणि बायर नसेल म्हणजे विकत घेणारा नसेल, कस्टमर नसेल, मग ट्रान्झॅक्शन होणार आहे का, होणार नाही. म्हणजे ट्रान्झॅक्शन होण्यासाठी कमीत कमी मिनिमम टू पर्सन किंवा टू पार्टीची गरज लागते. वन इज अ बायर अँड अदर इज अ सेलर. ओके, सो एक्सचेंज ऑफ गुड्स और सर्व्हिसेस बिटवीन टू पर्सन और टू पार्टीज और मनी और मनीज वर्थ. मग गुड्स और सर्व्हिसेस एक्सचेंज कशा होऊ शकतात, एक तर पैशामध्ये एक्सचेंज होऊ शकतात किंवा पैशाच्या बदल्यामध्ये अशी कोणतीही गोष्ट जी आपण बार्टर ट्रान्झॅक्शन बघितलं, कोणतं बार्टर, त्या ठिकाणी पैसा नव्हता परंतु दुसरी अशी वस्तू होती ज्याला मार्केटमध्ये काय आहे, व्हॅल्यू आहे. म्हणजे राईस आणि व्हेजिटेबल दोघांना देखील मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे. प्लंबिंग सर्व्हिसेस अँड व्हेजिटेबल दोघांना देखील मार्केटमध्ये काय आहे, व्हॅल्यू आहे, त्याला म्हटलं जाईल मनीज वर्थ. सो ट्रान्झॅक्शन इज नथिंग बट एक्सचेंज ऑफ गुड्स और सर्व्हिसेस बिटवीन टू पर्सन और टू पार्टीज for money or money's worth is known as a transaction. And there are two main type of transaction, that is monetary transaction and non-monetary transaction. Monetary transaction, the transaction which involve an exchange of money or money's worth directly or indirectly is called as a monetary transaction. Remember, if money is involved in any transaction, then that transaction should be considered as a monetary transaction. जर त्या ट्रान्झॅक्शन मध्ये पैसा इन्व्हॉल्व असेल तर त्याला काय म्हटलं जाईल, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जाईल. अँड रिमेंबर,
monetary transactions are recorded in the books of account. And which type of transaction you have to record in the books of account? Only monetary transactions to be recorded in the books of account. आलं लक्षात? म्हणजे फक्त जे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आहेत असे ट्रान्झॅक्शन ज्यामध्ये पैसा इन्व्हॉल्व आहे तेच ट्रान्झॅक्शन आपल्याला बुक्स ऑफ अकाउंट मध्ये काय करायचे आहेत? रेकॉर्ड करायचे. नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, द ट्रान्झॅक्शन विच डज नॉट इन्व्हॉल्व an exchange of money or money's worth directly or indirectly are called as non-monetary transaction. An exchange of one thing against another thing is called as a barter transaction. Okay, so if in any transaction, if money is not involved, then that type of transaction is called as a non-monetary transaction. It means that type of transactions are nothing but a barter transaction. In non-monetary transaction, goods are exchanged against another goods or services, or goods or services are exchanged against another goods or services. म्हणजे या ठिकाणी पैसा इन्व्हॉल्व नसतो. म्हणजे गुड्सच्या बदल्यामध्ये गुड्स एक्सचेंज होतं किंवा गुड्सच्या बदल्यामध्ये सर्व्हिसेस एक्सचेंज होतात. म्हणजे त्यामध्ये पैसा इन्व्हॉल्व नसतो. त्याला म्हटलं जातं नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन अँड ऑल्सो कॉल्ड ॲज अ बार्टर ट्रान्झॅक्शन. आणखी त्याला काय म्हटलं जाईल? बार्टर ट्रान्झॅक्शन. ओके, सो ट्रान्झॅक्शन मीन्स एक्सचेंज ऑफ गुड्स और सर्व्हिसेस बिटवीन टू पर्सन और टू पार्टीज फॉर मनी और मनीज वर्थ. हे लक्षात ठेवून द्या. म्हणजे ट्रान्झॅक्शन साठी कमीत कमी किती पार्टी लागणार आहेत? टू पार्टीज लागणार आहेत. कमीत कमी टू पार्टी. एकट्याने ट्रान्झॅक्शन होणार नाही. नेक्स्ट इज टाइप्स ऑफ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. There are two types of monetary transaction. First is cash transaction and second is credit transaction. आता आपण मॉनिटरी ट्रान्झॅक्शन चे टाइप बघणार आहोत. व्हॉट इज मॉनिटरी ट्रान्झॅक्शन? ट्रान्झॅक्शन विच इन्व्हॉल्व्स मनी कॉल्ड ॲज अ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. त्याला म्हटलं जाईल मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. आणि त्याचे दोन प्रकार येतात. एक म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन आणि दुसरं म्हणजे क्रेडिट ट्रान्झॅक्शन. See, here is one person, Mr. Ajay, and here is another person, Mr. Ramesh. Mr. Ajay have some goods and Mr. Ramesh have money. It means Mr. Ajay is a seller and Mr. Ramesh is a buyer. या ठिकाणी मिस्टर अजय जो आहे तो सेलर आहे आणि मिस्टर रमेश कोण आहे? बायर आहे. मिस्टर अजय सोल्ड गुड टू मिस्टर रमेश. आता मिस्टर अजयनी काय केलं? गुड्स काय केलं? सोल्ड केलं. कोणाला केलं? मिस्टर रमेश. अँड इमिजिएटली मिस्टर रमेश पेड मनी टू मिस्टर अजय. आणि मिस्टर रमेशनी काय केले? लगेच मिस्टर अजयला पैसे दिले. सो हियर व्हॉट हॅपन? गुड्स आर एक्सचेंज फॉर मनी. गुड्स आर एक्सचेंज फॉर मनी. इट मीन्स दिस इज मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. हे ट्रान्झॅक्शन आहे आणि कोणतं आहे? मॉनिटरी. कारण की पैसा इन्व्हॉल्व आहे. ओके, सो हियर अमाउंट इज पेड इमिजिएटली अँड देअरफॉर दिस टाइप ऑफ ट्रान्झॅक्शन कॉल्ड ॲज अ कॅश ट्रान्झॅक्शन. या ठिकाणी बघा पैसे लगेच दिले की नाही? म्हणजे जसं अजयनी गुड्स दिलं, मिस्टर रमेशनी त्याला पैसे दिले. काय झालं? इमिजिएटली. अमाउंट इज पेड इमिजिएटली. कॅश इज पेड इमिजिएटली. कॅश लगेच पेड केली म्हणून त्याला काय म्हटलं जाईल? कॅश ट्रान्झॅक्शन. जसं तुम्ही एखाद्या दुकानामध्ये जाता, एखादी नोटबुक घेता आणि लगेच पैसे पेड करता, त्याला काय म्हटलं जाईल? कॅश ट्रान्झॅक्शन. म्हणजे तुम्ही पैसे इमिजिएटली पेड करता, ऑन दी स्पॉट पेड करता, त्याला म्हटलं जातं कॅश ट्रान्झॅक्शन. हियर गुड्स और सर्व्हिसेस सोल्ड अँड कॅश पेड इमिजिएटली. मग कॅश ट्रान्झॅक्शन कधी म्हणायचं? इफ गुड्स और सर्व्हिसेस आर टेकन अँड कॅश इज पेड इमिजिएटली देन कॉल्ड ॲज अ कॅश ट्रान्झॅक्शन. म्हणजे जर आपण गुड्स किंवा सर्व्हिसेस विकत घेतल्या आणि त्या बदल्यामध्ये कॅश आपण लगेच पेड केली, इमिजिएटली पेड केली, तर त्याला म्हटलं जाईल कॅश ट्रान्झॅक्शन. सी हियर अ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन विच कॅश इज पेड ऑर रिसिव्ड इमिजिएटली इज नोन ॲज अ कॅश ट्रान्झॅक्शन. म्हणजे असं ट्रान्झॅक्शन ज्यामध्ये जेव्हा गुड्स और सर्व्हिसेस एक्सचेंज होतात आणि त्याच्या बदल्यामध्ये कॅश ही इमिजिएटली पेड केली जाते. आता कोणी पेड केली?
कॅश इज पेड बाय मिस्टर रमेश आणि कोणी रिसीव्ह केली मिस्टर अजय म्हणून ते सांगितलं पेड ऑर रिसीव्ड इमिजिएटली ऑन दी स्पॉट पेमेंट then that type of transaction is called as a cash transaction. Okay, so if amount is paid immediately by the buyer to seller then that type of transaction is called as a cash transaction. आलं लक्षात म्हणजे बायरनी सेलरला समजा लगेच पैसे पेड केले ऑन दी स्पॉट पैसे पेड केले तर त्याला म्हटलं जाईल कॅश ट्रान्झॅक्शन. सी नेक्स्ट credit transaction. Here is one person, Mr. Ajay. Here is another person, Mr. Ramesh. Mr. Ajay have some goods and Mr. Ajay sold that goods to Mr. Ramesh. Mr. Ajay कडे काही गुड्स होता तो त्यांनी कोणाला सोल्ड केला मिस्टर रमेशला सोल्ड केला. In exchange, Mr. Ramesh does not have cash now. त्याच्याकडे आता कॅश मिळत नाही अँड देअरफॉर मिस्टर रमेश मेक प्रॉमिस टू पे लेटर. या ठिकाणी बघा मिस्टर अजयनी गुड्स सोल्ड केलं कोणाला सोल्ड केलं मिस्टर रमेश आणि मिस्टर रमेशनी पैसे दिले का नाही तर मिस्टर रमेशनी काय केलं प्रॉमिस. मिस्टर रमेश हॅज मेक प्रॉमिस टू मेक पेमेंट लेटर ऑन म्हणजे त्यांनी सांगितलं मिस्टर रमेशनी सांगितलं की मी काय आता पैसे देणार नाही मी पैसे तुम्हाला नंतर देईन. इट मीन्स मनी इज इन्व्हॉल्व. याच्यामध्ये बघा पैसे इन्व्हॉल्व आहे पण डायरेक्टली इन्व्हॉल्व आहेत का इनडायरेक्टली इन्व्हॉल्व आहेत मनी इज इन्व्हॉल्व इनडायरेक्टली. इनडायरेक्टली याच्यामध्ये पैसे इन्व्हॉल्व आहेत बिकॉज मिस्टर रमेश प्रॉमिसेस टू मेक पेमेंट इन फ्युचर. मिस्टर रमेशनी त्याला प्रॉमिस केलं की मी तुझे पैसे देईल पण कधी देईल नंतर देईल. So this type of transaction is called as a credit transaction. So what is difference between cash transaction and credit transaction? In case of cash transaction, cash is get paid immediately, and in case of credit transaction, buyer make promise to make payment in future. Credit transaction म्हणजे उधारीचे ट्रान्झॅक्शन. कोणते ट्रान्झॅक्शन उधारीचे म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीकडनं एखाद्या दुकानदाराकडनं गुड्स घ्यायचे वस्तू घ्यायचे आणि त्याला सांगायचं की तुझे जे काही पैसे आहेत ते आम्ही तुला नंतर देऊ 10 दिवसानंतर 15 दिवसानंतर त्याला म्हटलं जाईल क्रेडिट ट्रान्झॅक्शन. म्हणजे पैसे देणार आहेत का नाही देणार आहेत म्हणजे त्या ट्रान्झॅक्शन मध्ये पैसे आहेत पण ते आपण इमिजिएटली पेड करणार नाहीत ते आपण नंतर पेड करणार आहोत म्हणून त्याला म्हटलं जाईल क्रेडिट ट्रान्झॅक्शन. ओके सो हियर goods sold but cash not paid immediately. Here Mr. Ajay sold goods to Mr. Ramesh but Mr. Ramesh make promise to pay amount in future. मिस्टर रमेशनी लगेच पैसे दिले का नाही तर त्यांनी प्रॉमिस केलं कोणाला प्रॉमिस केलं मिस्टर अजयला की तुझे पैसे मी नंतर देणार आहे लेटर ऑन म्हणजे नंतर देणार आहे फ्युचर मध्ये देणार. तर दिस टाइप ऑफ ट्रान्झॅक्शन इज कॉल्ड एज अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन आणि मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो उधारीचे ट्रान्झॅक्शन. ओके सो अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन इज वन इन विच कॅश इज नॉट पेड और रिसीव्ड इमिजिएटली at the time of transaction but it is paid or received at a later on. Later on means future. In future म्हणजे फ्युचर मध्ये तो देणार आहे नंतर देणार आहे. दॅट मे बी आफ्टर 10 days, दॅट मे बी आफ्टर 1 month or दॅट मे बी आफ्टर 2 months. डिपेंड्स ऑन टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ दी ट्रान्झॅक्शन. ते बिझनेसचे ट्रान्झॅक्शन असतात त्यानुसार ते टर्म्स अँड कंडिशन डिपेंड असतात की किती दिवसांनी पैसे द्यायचे. आलं लक्षात. सो कॅश ट्रान्झॅक्शन cash is paid immediately and in credit transaction cash is not paid immediately. credit transaction मध्ये cash paid किंवा received immediately होत नाही ते फ्युचर मध्ये होतं म्हणून त्याला म्हटलं जातं क्रेडिट ट्रान्झॅक्शन किंवा उधारीचे ट्रान्झॅक्शन. नेक्स्ट इज एंट्री. नेक्स्ट कन्सेप्ट इज एंट्री. रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन प्रॉपर फॉर्म or method in the books of account is called an entry. So what is entry? That is recording business transactions properly, systematically with proper method in the books of account is called an entry. त्याला म्हटलं जातं एंट्री. म्हणजे आपण बुक्स ऑफ अकाउंट मध्ये
जेव्हा एखादं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो, जे ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड केलं याचाच अर्थ आपण त्याची एंट्री केली. काय केली? एंट्री केली. लेट अस कन्सिडर वन एक्झाम्पल टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ एंट्री. एक आपण उदाहरण बघू, त्यावरनं आपल्याला एंट्री म्हणजे नेमकं काय आहे ते लक्षात येईल. हिअर एक्झाम्पल इज दॅट गुड्स सोल्ड फॉर ₹5,000. म्हणजे आपल्याकडे काही गुड्स होता, तो आपण ₹5,000 ला काय केला? सोल्ड केला, म्हणजे विकला. See here are some column. Column is date, thereafter particular, LF, debit and credit. बघा आता या ठिकाणी कॉलम दिलेले आहेत, LF दिलेला आहे, डेबिट दिलेला आहे, क्रेडिट दिलेला आहे. आता हे डेबिट काय, क्रेडिट काय, आता काहीच कन्सिडर करू नका. आलं लक्षात? हे आपल्याला पुढे जाऊन शिकायचं आहे. हे कॉलम या ठिकाणी आपल्याला महत्वाचे नाही. एंट्री म्हणजे काय असतं ते आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. त्यामुळे कॉलम मध्ये डेबिट काय, क्रेडिट काय, LF काय, दॅट वी हॅव टू लर्न इन नेक्स्ट पार्ट. ते आपल्याला पुढे शिकायचं आहे. Here date, here we have recorded date, that is 1st April 2020. Here you made entry cash account debit, and here to sales account. Here you have recorded amount of transaction 5,000, and here you have recorded 5,000. ओके. आता बघा या ठिकाणी काय केलं, तुम्ही डेट लिहिली, तुम्ही इकडे गुड सोल्ड केलेला आहे त्याची तुम्ही एंट्री केली, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. हियर यू हॅव रेकॉर्डेड 5,000 अँड हियर यू हॅव रेकॉर्डेड 5,000. आता हे 5,000 रेकॉर्ड दोन्ही बाजूला केले, का केले, कसे केले ते आपण पुढे शिकणार आहोत. आता आपण फक्त काय बघायचं आहे, व्हॉट इज एंट्री? रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट प्रॉपरली, सिस्टमॅटिकली अँड इन प्रॉपर मेथड. हे आपल्याला फक्त शिकायचं आहे की प्रॉपर मेथड मध्ये एंट्री करणे म्हणजे नेमकं काय करणे हे समजण्यासाठी मी इथे एक्झाम्पल घेतलेलं. म्हणजे बघा या ठिकाणी आपण डेट लिहिली, त्यानंतर अकाउंट कोणते आहेत ते लिहिले, अमाऊंट आहे ती व्यवस्थित आपण लिहिली, म्हणजे सर्व सिस्टमॅटिकली लिहिलेलं आहे, प्रॉपरली लिहिलेलं आहे. याला म्हटलं जाईल एंट्री. काय म्हटलं जाईल? एंट्री. तर अशा प्रकारे जेव्हा आपण बुक्स ऑफ अकाउंट मध्ये ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो, हे झालं ट्रान्झॅक्शन. सोल्ड गुड्स फॉर ₹5,000 इज वन ट्रान्झॅक्शन. हे काय झालं? एक ट्रान्झॅक्शन. आणि आपण ते अशा प्रकारे रेकॉर्ड केलं. अशा प्रकारे आपण रेकॉर्ड केलं त्यालाच काय म्हटलं जातं? एंट्री. काय म्हटलं जातं? एंट्री. अँड हियर व्हॉट यू हॅव रिटन? बीइंग गुड्स सोल्ड फॉर कॅश. हे आपण या ठिकाणी खालती लिहिलं, त्याला म्हटलं जातं एंट्री. त्याला काय म्हटलं जातं? एंट्री. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा आपण ट्रान्झॅक्शन सिस्टमॅटिकली प्रॉपरली बुक्स ऑफ अकाउंट मध्ये रेकॉर्ड करतो, ते जे आपण रेकॉर्ड केलेलं आहे त्याला म्हटलं जातं एंट्री. काय म्हटलं जातं? एंट्री. तर ही झाली आपली एंट्री. मी आधी पण सांगितलं डेबिट काय, क्रेडिट काय, LF काय, हे कॅश अकाउंट डेबिट लिहिलं, कॅश अकाउंट सेल्स अकाउंट क्रेडिट लिहिलं, कसं लिहिलं ते आपल्याला पुढे शिकायचं. मी आता फक्त तुम्हाला काय सांगितलं, याला म्हटलं जातं एंट्री. म्हणजे अशा प्रकारे आपण जेव्हा रेकॉर्ड करतो त्याला म्हटलं एंट्री, आणि त्यालाच नाव आहे जर्नल एंट्रीज. काय नाव आहे? जर्नल. म्हणजे आता मी जी एंट्री करून दाखवली त्याला नाव म्हटलं जातं जर्नल एंट्रीज. व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. जर्नल एंट्री म्हणजे जर्नल एंट्री आपल्याला पुढे शिकायचं आहे. संपूर्ण चॅप्टर आहे. चॅप्टरच काय? तर तुमचं जे कम्प्लीट अकाउंटन्सी आहे, दॅट कम्प्लीट अकाउंटन्सी डिपेंड ऑन जर्नल. कशावर डिपेंड असतं? जर्नल. ते आपल्याला पुढे बघायचं. तर अशा प्रकारे आपल्याला जर्नल एंट्री करतो त्यालाच म्हटलं जातं एंट्री. आणि मी इथे लिहिलंय बघा, बीइंग गुड सोल्ड फॉर कॅश. आता हे काय लिहिलंय ते आपल्याला पुढे बघणार. नेक्स्ट कन्सेप्ट इज नॅरेशन. अ ब्रीफ एक्सप्लेनेशन. ब्रीफ मीन्स शॉर्ट एक्सप्लेनेशन of the business transaction for which an entry is passed is called as a narration. So when you pass any entry and gives brief explanation of that entry below the entry, then that brief explanation is called as a narration. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी एंट्री पास करता, आता हे जे आपण इकडे केलेलं आहे बघा, याला म्हटलं जाईल एंट्री. काय म्हटलं जाईल? एंट्री. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, ही झाली तुमची एंट्री. आणि त्या एंट्रीच्या खालती या ठिकाणी बघा मी काय लिहिलंय, बीइंग गुड सोल्ड फॉर कॅश. इट इज नथिंग बट ब्रीफ एक्सप्लेनेशन
अबाउट द एंट्री, म्हणजे मी जे एंट्री केलेले आहे त्याचं ब्रीफ एक्सप्लेनेशन, शॉर्ट एक्सप्लेनेशन जे आपण लिहितो त्याला म्हटलं जातं नॅरेशन. दॅट इज कॉल्ड एज अ नॅरेशन. नॅरेशन का लिहिलं जातं? टू अंडरस्टँड द नेचर ऑफ एंट्री. आपण जी एंट्री केलेली आहे ती समजण्यासाठी, ती डिटेलमध्ये समजण्यासाठी आपण नॅरेशन लिहत असतो. आलं लक्षात? ते आपल्याला जर्नल एंट्रीमध्ये डिटेलमध्ये तर आपण घेणारच. इट इज ऑलवेज गिवन इन ब्रॅकेट बिलो द जर्नल एंट्री and it usually start with word being or for. See, remember, narration you have to write below the journal entry in bracket only. Narration नेहमी कशामध्ये लिहिलं जातं? ब्रॅकेट. बघा या ठिकाणी दोन्ही ठिकाणी ब्रॅकेट दिलेले आहे आणि ते ही झाली तुमची जर्नल एंट्री. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट ही झाली तुमची जर्नल एंट्री. and below that journal entry you have to write narration in bracket. कशामध्ये लिहायचं आहे? ब्रॅकेटमध्ये. Okay, and narration is nothing but brief explanation, short explanation about the entry. आपण जी एंट्री केलेली आहे त्याला शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करण्यासाठी आपण जे लिहितो त्याला म्हटलं जातं नॅरेशन. अँड नॅरेशन इज ऑलवेज स्टार्ट विथ अ वर्ड बीइंग ऑर फॉर. म्हणजे नॅरेशन हे नेहमी कोणत्या वर्डनी स्टार्ट होतं? एकतर बीइंग किंवा फॉर. आपण जनरली कोणतं वर्ड वापरणार आहोत? बीइंग. आपण फॉर वर्ड वापरत नाही. आपण कोणतं वर्ड वापरतो? बीइंग. म्हणजे तुम्हाला नॅरेशन म्हटल्यानंतर आपली सुरुवात कशाने होणार? बीइंग. बीइंग ह्या वर्डने आपल्याला नॅरेशनची सुरुवात करायची आहे. ओके, सो हिअर व्हॉट यू हॅव टू रिमेंबर रिगार्डिंग नॅरेशन. नॅरेशन इज नथिंग बट शॉर्ट एक्सप्लेनेशन, ब्रीफ एक्सप्लेनेशन अबाउट द एंट्री. नॅरेशन ऑलवेज रिटन बिलो द जर्नल एंट्री and it is to be written in bracket only. And narration always start with a word either being or for. म्हणजे एकतर being नी सुरुवात होते किंवा for या शब्दाने त्याची सुरुवात केली जाते. नेक्स्ट इज goods. The term goods refer to merchandise, commodities, article or things in which trader trades. These are purchased or manufactured for the purpose of sale and to earn profit. ओके, आता आपल्याला या ठिकाणी गुड्स म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ गुड्स आय एम टेकिंग हिअर वन एक्झाम्पल. आधी आपण एक एक्झाम्पल बघू आणि नंतर पुन्हा आपण त्याचं मिनिंग बघू. हिअर इज वन व्हेजिटेबल सेलर. या ठिकाणी एक व्हेजिटेबल सेलर आहे. and vegetable seller here selling different types of vegetable. वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल आहे आणि या ठिकाणी here are some stools are there and some pots are there. या ठिकाणी स्टूल देखील आहेत. त्या स्टूलवर त्या लोकांनी भांडी ठेवलेली आहेत आणि त्या भांड्यांमध्ये काय ठेवलेले आहेत? व्हेजिटेबल ठेवलेले आहेत विकण्यासाठी. ओके, सो हिअर इज वन एक्झाम्पल ऑफ व्हेजिटेबल सेलर. सी, व्हेजिटेबल्स आर गुड फॉर दिस सेलर. आता हा जो कोणी सेलर आहे किंवा ही कोणी जे कोणी सेलर आहे त्या सेलरसाठी हे जे व्हेजिटेबल्स आहेत ते काय आहेत? गुड्स आहेत. बट स्टूल और पॉट्स आर नॉट गुड्स फॉर दिस सेलर. पण हे बघा, हे जे व्हेजिटेबल सेलर आहे त्या सेलरकडे हे जे काही व्हेजिटेबल आहेत त्याला काय म्हटलं जाईल? गुड्स म्हटलं जाईल. काय म्हटलं जाईल? गुड्स. बिकॉज हिअर व्हेजिटेबल्स आर देअर फॉर सेलिंग पर्पज. त्यांनी ते व्हेजिटेबल कशासाठी ठेवलेले आहेत? विकण्यासाठी ठेवलेले आहेत. ते विकून त्याला प्रॉफिट अर्न करायचं आहे म्हणून त्यांनी ते व्हेजिटेबल ठेवलेले आहेत आणि म्हणून त्याला काय म्हटलं जाईल? त्याला गुड्स असं म्हटलं जाईल. बट हिअर देर आर सम स्टूल्स अँड देर आर सम पॉट्स. इथे काही भांडी ठेवलेली आहेत, काही स्टूल देखील आहेत. स्टूल और पॉट्स आर नॉट गुड्स फॉर दिस सेलर. ह्या सेलरसाठी स्टूल आणि पॉट्स जी काही भांडे आहेत ते गुड्स नाहीत. Why? Because these pots or stools are not for selling purpose. त्या ठिकाणी हे जे स्टूल्स आहेत किंवा पॉट्स आहेत ते विकण्यासाठी आहेत का? नाही. ते त्यांनी भाजी ठेवण्यासाठी घेतलेले आहेत, व्हेजिटेबल ठेवण्यासाठी घेतलेले आहेत. आलं लक्षात? आणि त्यामुळे या ठिकाणी जे स्टूल आहे किंवा जे पॉट्स आहेत त्याला गुड्स म्हणता येणार नाही. ते असेट आहेत. काय आहेत? असेट्स म्हणजे प्रॉपर्टी. मग गुड्स कोणाला म्हणायचं? एनिथिंग इन विच ट्रेडर्स ट्रेड्स.
म्हणजे सेलर ज्या गोष्टी विकण्यासाठी ठेवतो त्याला काय म्हटलं जाईल, गुड्स असं म्हटलं जाईल. त्याला काय म्हटलं जाईल, गुड्स असं म्हटलं जाईल. आणि जर ते विकण्यासाठी नसेल तर त्याला गुड्स म्हणता येणार नाही. फॉर एक्झाम्पल एखादं स्टेशनरी मार्ट आहे, स्टेशनरी मार्ट साठी गुड्स काय म्हणता येईल, बुक्स म्हणजे टेक्स्टबुक, नोटबुक, पेन, पेन्सिल आर गुड्स फॉर स्टेशनरी मार्ट. म्हणजे एखादं स्टेशनरीचं दुकान आहे, त्यामध्ये समजा नोटबुक आहे, बुक्स आहेत, पेन आहेत, पेन्सिल्स आहेत, जे त्यांनी विकण्यासाठी ठेवलेले आहेत त्याला म्हटलं जाईल गुड्स. पण त्याच्या स्टेशनरी मार्टमध्ये फॅन लावलेला आहे त्यांनी स्वतःसाठी, मग तो फॅन आहे तो गुड्स म्हणता येईल का, नो. कारण की तो फॅन विकण्यासाठी ठेवलेला आहे का, नाही, तो विकण्यासाठी ठेवलेला नाही. मग त्या फॅनला गुड्स म्हणता येणार नाही. मग गुड्स म्हणजे काय, ज्या वस्तू सेलर विकण्यासाठी ठेवतो, ज्या वस्तू सेलर विकण्यासाठी ठेवतो त्याला काय म्हटलं जातं, गुड्स असं म्हटलं जातं. दॅट इज कॉल्ड ॲज अ गुड्स. सी मिनिंग अगेन, द गुड्स रेफर टू मर्केंडाईज, कमोडिटीज, आर्टिकल ऑर थिंग. म्हणजे कोणत्याही प्रकारची गोष्ट, दॅट मे बी द प्रोडक्ट और दॅट मे बी एनी टाइप ऑफ आर्टिकल विच ट्रेडर्स ट्रेड. म्हणजे कोणतीही वस्तू ज्यामध्ये ट्रेडर ट्रेडिंग करतो, म्हणजे ज्या वस्तू ट्रेडर विकण्यासाठी ठेवतो त्याला काय म्हटलं जाईल, गुड्स असं म्हटलं जाईल. बाकीच्या वस्तू ज्या दुकानामध्ये विकण्यासाठी नाहीत त्याला गुड्स म्हणायचं नाही. ज्या गोष्टी विकण्यासाठी आहेत त्यालाच फक्त गुड्स म्हणता येईल. फॉर एक्झाम्पल एखादी डेअरी आहे, डेअरीमध्ये गुड्स कशाला म्हणता येईल, समजा मिल्क आहे त्याला गुड्स म्हणता येईल, आईस्क्रीम आहे त्याला गुड्स म्हणता येईल, कोल्ड्रिंक आहे त्याला गुड्स म्हणता येईल. पण ते स्टोअर करण्यासाठी रेफ्रिजरेटर आहे, दॅट रेफ्रिजरेटर इज नॉट गुड्स. कारण की ते रेफ्रिजरेटर डेअरीमध्ये विकण्यासाठी असतं का, नाही, बरोबर, ते त्याचं असेट झालं, त्याला गुड्स म्हणता येणार नाही. सो दीज आर परचेस और मॅन्युफॅक्चर फॉर द पर्पज ऑफ सेल अँड टू अर्न प्रॉफिट. मीन्स गुड्स आर दोज थिंग विच आर परचेस और मॅन्युफॅक्चर. म्हणजे आता या ठिकाणी हे जे व्हेजिटेबल आहे त्या काय केलेल्या आहेत, ही जी सेलर आहे त्या सेलरनी काय केलेलं आहे, व्हेजिटेबल परचेस केले आहे. कशासाठी परचेस केले आहेत, सेल करण्यासाठी. स्वतःसाठी परचेस केल्या तर त्याला आपण गुड्स म्हणणार नाही, लक्षात ठेवा अकाउंटन्सी मध्ये. फॉर एक्झाम्पल, यू हॅव परचेस वन चॉकलेट. तुम्ही एक चॉकलेट परचेस केलं, स्वतःसाठी परचेस केलं, खाण्यासाठी परचेस केलं, त्याला गुड्स म्हणता येणार नाही. म्हणजे अकाउंटन्सीच्या लँग्वेज मध्ये त्याला गुड्स म्हणायचं. ते नॉर्मली आपण त्याला गुड्स म्हणतो, परंतु अकाउंटन्सीच्या लँग्वेज मध्ये त्याला गुड्स म्हणता येणार नाही. कारण की ते तुम्ही विकण्यासाठी परचेस केलंय का, नाही, तुम्ही खाण्यासाठी परचेस केलंय, त्याला गुड्स म्हणता येणार नाही. त्याला एकतर आपण एखादं कमोडिटी म्हणू किंवा असं प्रोडक्ट म्हणू, आलं लक्षात, परंतु त्याला गुड्स आपण म्हणू शकत नाही. म्हणजे गुड्स हे म्हणजे अशी कोणतीही कमोडिटी जी आपण परचेस करतो किंवा मॅन्युफॅक्चर करतो, तयार करतो, कशासाठी तयार करतो, फॉर सेलिंग पर्पज, फॉर सेलिंग पर्पज. कोणतीही गोष्ट जी आपण परचेस करतो किंवा मॅन्युफॅक्चर करतो म्हणजे तयार करतो सेलिंग पर्पज साठी, तर त्याला काय म्हटलं जाईल, गुड्स असं म्हटलं जाईल. जर ते आपण परचेस केली स्वतःसाठी तर त्याला गुड्स म्हणायचं नाही. जर ते आपण तयार केली स्वतःसाठी तर त्याला गुड्स म्हणायचं नाही. ते झालं आपलं असेट. काय झालं आपलं असेट, त्याला गुड्स म्हणता येणार नाही. ओके, अनदर वन एक्झाम्पल ऑफ गुड्स. हिअर इज वन स्टोर सेलिंग डिफरंट टाइप ऑफ गुड्स आर देअर और डिफरंट टाइप ऑफ प्रोडक्ट्स आर देअर. वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट या ठिकाणी आहेत. सो हे जिकडे या ठिकाणी प्रोडक्ट दिसतात, दीज आर गुड्स फॉर दिस सेलर. हे सर्व काय आहेत, त्या सेलर साठी गुड्स आहेत. कारण की ऑल दीज आर फॉर सेलिंग पर्पज. त्यांनी दुकानामध्ये कशासाठी ठेवलेले आहेत, सेलिंग करण्यासाठी ठेवलेले आहेत, विकण्यासाठी ठेवलेले आहेत, म्हणून त्याला काय म्हटलं जाईल, गुड्स असं म्हटलं जाईल. हिअर इज वन वेब कॅमेरा और सीसीटीव्ही. This CCTV camera is not goods for the seller but asset for the seller. हा बघा इथे सीसीटीव्ही लावलेला आहे दुकानामध्ये. मग हा सीसीटीव्ही जो आहे त्याला गुड्स म्हणता येईल का, नाही, तो असेट झाला. काय झालं, असेट्स, प्रॉपर्टी, नॉट गुड्स. बिकॉज दिस सीसीटीव्ही कॅमेरा इज नॉट अवेलेबल फॉर सेलिंग पर्पज विथ दिस सेलर. हा सेलर सीसीटीव्हीचे कॅमेरे विकण्यासाठी आहे का, नाही, हा कॅमेरा विकत नाही. हा, मग हे सीसीटीव्ही कॅमेरा कोणासाठी गुड्स असेल, ज्याचा बिझनेस आहे सीसीटीव्ही कॅमेरा विकण्याचा, त्याच्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा काय असणार आहे, गुड्स असणार आहे.
परंतु ह्या सेलरचा बिझनेस सीसीटीव्ही कॅमेरा विकणे नाही, तर त्यांनी हा इथे फिट केलेला आहे, म्हणजे हा विकण्यासाठी नाही, हा स्वतःसाठी आहे, म्हणून हा गुड्स म्हणता येणार नाही. ओके, सो एनी कमोडिटी, एनी आर्टिकल or anything purchased or manufactured or selling purpose to earn profit called as a goods. कोणतीही कमोडिटी, कोणतंही आर्टिकल किंवा कोणतीही अशा प्रकारची गोष्ट जर तुम्ही परचेस केली किंवा तयार केली कशासाठी, विकण्यासाठी, ज्यामुळे तुम्हाला प्रॉफिट होईल, म्हणजे विकण्यासाठी जर एखादी गोष्ट तुम्ही परचेस केली किंवा तयार केली तर त्याला आपण काय म्हणणार, गुड्स असं म्हणणार. Okay, so this is about different types, different concepts like transaction, entry and goods. In next lecture, we will learn another concept related to bookkeeping and accountancy. आता पुढे आपण यापुढे देखील पुढच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या आपण लर्न करणार. ह्या कन्सेप्ट तुम्हाला समजतात किंवा समजत नाही, बरोबर, हे तुम्ही मला कमेंट करून किंवा मी जो व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करून मला सांगायचं. थँक्यू.